बाय बाय. ओके गाईस, चला आता आपण निघालोय भिवंडीला. हो, इथं परत पाऊस चालू आलाय. ओके गाईस, तर आता पोचलोय कल्याणला. मस्त. हा, अहो तिकडे रेंज नव्हती बाबा. बाय बाय. ओके गाईस, चला आता आपण निघालोय भिवंडीला. हे बघा आजी आहे का. अरे बापरे, परत चालू आला काय. चला आता नॉनस्टॉप, आता जाऊया घरी. थांबा 2 मिनिटानंतर जरा बोलतो. हो, इथं परत पाऊस चालू आलाय आणि थांबलोय म्हणून जरा. हा, हे बघा असला एकदम खतरनाक पाऊस वगैरे सगळीकडे भरलेला आहे. आणि या पावसात आपण निघालोय भिवंडीला, अलिबागवरला. खतरनाक वाट लागली मगाशी, खतरनाक सीन होता. एक काम करतो, नंतर तुम्हाला भेटतो. अगर बसमध्ये वगैरे आली, पटकन आली बसमध्ये बसलो, नंतर भेटतो मला. चला. हो, इकडे धुकं आहेत. ठीक आहे, तर आता आपण ट्रेनला आलो आहे आणि आपलं जायचं आहे पनवेलला. चला. ओके गाईस, तर फायनली आता पोचलो आहे. इकडं आपली भिवंडीची गाडी, नंतर कल्याणच्या गाड्या, भिवंडीच्या गाड्या इथंच लागतील. आता टेन्शन नाही. 11 वाजले. ओके गाईस, तर आता पोचलो आहे कल्याणला. आणि जरा ना काहीतरी मॅटर झाला आहे, म्हणजे बसचा जरा प्रॉब्लेम झाला. त्यानंतर सांगतो मला घरी पोचल्यावर. आता थोड्या वेळात आपण ना एक काम करू, जर पुढे रिक्षा बघूया आणि मग लगेच घरी पोचूया. ते आलेलं एकदम दगदग झाली मला, पहिल्यांदा एवढा प्रवास. ओके गाईस, फायनली पोचलो आहे भिवंडीला आपल्या घरी. तो बघा, खतरनाक इथं ऊन आहे. आणि इथं आप्पा बा. मजा आली. हा, अहो तिकडे रेंज नव्हती बाबा. ओके गाईस, चला आता यांचे रिॲक्शन वगैरे बघू वरती. सगळं आठवून काढतोय, कधी येतोय नुसतं कॉल. या बघूया.
हॅलो हॅलो. ओके गाईज, तर आता मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि इथे जेवण वगैरे घेतलेलं आहे आणि समोर बघा हसत राहा. तुम्ही पण जेवताना हसत राहा, बघता का कमेंट करून सांगा. एनिवे, तर सीन का झालं तो मला सांगतो, थोड्याने जेवण वगैरे घेतो. तर सीन का झालं की आपण ना अलिबागवरनं म्हणजे परूर पाड्यावरनं तिकडून बस केली आणि डायरेक्ट पनवेलला. तिकडून पनवेलवरनं गेल्यानंतर एक तर पहिल्यांदा एकटा प्रवास केला. त्यानंतर पनवेलवरनं आपण कल्याणला शोधली बस आणि ती डायरेक्ट कल्याणच्या अगोदर म्हणजे शिळफाटा रोडला थांबली आणि बोलतात का बाबा सी एन जी संपलं आहे. तिथं पूर्ण सी एन जी त्यांचं संपलेलं बसमध्ये. तर मी एकदम शॉकच झालो, आता काय करायचं. एक काका होते, पोळी होते आपले पेंटचे, ते बोलले का बाबा चल माझ्यासोबत आपण कल्याणलाच जाऊया. मला माझा कल्याणलाच जायचं होतं. तर त्यांच्यासोबत उतरलो आणि दुसऱ्या बसमध्ये गेलो. मग तर पुढं गेल्यानंतर कल्याणला पोचलो. त्यानंतर मग रिक्षा वगैरे केली आणि माझा घरी आलो. सो मस्त असा प्रवास झाला आणि एकट्याने केलं तर जरा बरं पण वाटला, तरी असं कठीण वगैरे नाही. तर चला आता नंतर भेटतो मला, तर जेवण वगैरे घेतो. चला बाय बाय.